नमस्कार, मी अर्चना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी शिमला मिरचीची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। शिमला मिरचीची भाजी अगदी पारंपरिक पद्धतीची चव तुम्हाला येणार आहे। पारंपरिक चव तुम्हाला येणार आहे। जुनी पारंपरिक भाजीची जशी टेस्ट लागते तशी टेस्ट तुम्हाला या भाजीतून येणार आहे आणि तशी तुम्हाला जुन्या भाज्यांची आठवण, आपल्या आज्यांच्या हातची भाजीची आठवण होणार आहे। सो चला बघूया शिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी। सो इथे मी अशी छान अशी बारीक शिमला मिरची कट करून घेत आहे, स्वच्छ धुवून। हे 2 व्यक्तींसाठी मी बनवत आहे। 4 मिरच्या घेत आहे मी, स्वच्छ धुवून घेतल्या, बारीक कट करून घ्यायच्या आहे। अगदी आपल्या आजीच्या हातच्या भाजीची आपल्याला चव इथे टेस्टची आठवण येणार आहे। सो बघा, पारंपरिक पद्धतीने शिमला मिरचीची भाजी इथे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। इथे कढई गरम करून घेत आहे मी, त्यात छान असे 2-3 पळ्या तेल टाकून घेत आहे आणि जिरा आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आपल्याला। बघा, अगदी तुम्ही पण शिमला मिरचीची भाजी अशीच बनवता का, ते पण मला कमेंटमध्ये कळवा। बघा, इथे छान असे लसूण ठेचून टाकलेलं आहे मी भाजीमध्ये। बेसिकच आहे थोडं, म्हणजे जसं आपण सर्व भाज्यांना बनवतो तसंच, पण थोडं एक अशी मी बेसन टाकण्याची ट्रिक अशी डिफरंट ठेवलेली आहे। सो बघा, इथे मी लसूण फ्राय करून घेतलेला आहे। लसूण छान असा ब्राउनिश होऊ दिलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे। कांदा छान असा लूज होऊ द्यायचा आहे आपल्याला, छान असा स्मूथ होऊ द्यायचा आहे आणि कांदा नरम झाला की कांद्याला पण अशा ब्राउनिश रंग आला थोडा की त्यामध्ये आपण बघा काही मसाले टाकून घेणार आहे। इथे मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेत आहे, हळद टाकून घेत आहे आणि गरम मसाला टाकून घेत आहे, म्हणजेच मी किचन किंग मसाला अर्धा टेबलस्पून टाकून घेत आहे आणि लाल तिखटसुद्धा थोडं जास्तीच टाकायचं, कारण आपल्याला चटक-बटक छान अशी पारंपरिक जुन्या भाज्यांसारखी भाजी बनवायची आहे। थोडं त्या भाज्या कशा तिखट-वखटच असतात, सो लाल तिखट थोडं जास्त टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी शिमला मिरची कट केलेली टाकून घेत आहे। छान असं मस्त शिमला मिरचीला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तच, आणि शिमला मिरचीला फ्राय करून व्हायला जस्ट आपल्याला 2-3 मिनिट द्यावे लागणार आहे। आणि बघा, थोडं शिमला मिरचीवर झाकण ठेवणार आहे आपण, थोडं मीठ टाकून घेणार आहे, म्हणजेच की कढईला लागणार नाही आपली भाजी, कढईला जळणार नाही खालून भाजी, त्यासाठी थोडं मीठ टाकून घेणार आहे। मिठामुळे भाजीला पाणी सुटतं आणि त्यावर असं झाकण ठेवणार आहे आपण आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे। 5 मिनिटानंतर आपले शिमला मिरची थोडी शिजून येते, अर्धवट अशी शिजून येते। सो बघा, आणखी जर शिजली नसेल, थोडी क्रंची असेल, तर आणखी तुम्ही 5 मिनिटं झाकण ठेवू शकता आणि 5 मिनिटानंतर बघू शकता आपली शिमला मिरची आपली शिजली की नाही हे बघू शकता। आणि बघा, त्यावर नंतर आपण असं बेसन टाकून घ्यायचं आहे। अगदी आपल्या मिरचीनुसार आपण 2-3 टेबलस्पूनच आपण बेसन टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं आणि असं पसरट बेसन टाकून द्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर असं प्रकारे पाणी टाकायचं आहे, कारण आपण खालून भाजी कढईमध्ये जळून यायला नको आहे। सो त्यासाठी असं प्लेटवर झाकणावर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याच्या वाफेमुळे आपली भाजीतलं बेसन आणि आपली भाजी छान अशी कढईला न चिपकता मस्त अशी शिजून येते आणि मस्त त्याला चमचा देऊन एकजीव करून घ्यायची आहे। आणि या बेसनाचा आणि शिमला मिरचीचा इतका छान असा मस्त सुगंध, खमंग असा सुगंध दरवळत आहे। त्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि बघा, मस्तच अशी पारंपरिक पद्धतीची शिमला मिरचीची रेसिपी आपली छान अशी बनवून तयार आहे। ही झुणका भाकर टाईप लागते आणि थोडी यासोबत भाकर जर करून खाल्ली तुम्ही तर अतिउत्तम। सोने पे सुहागा जे म्हणतात ते या भाजीला, तर तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा आणि बघा, तुम्हाला अगदी तुमच्या आजीच्या हातची जुनी पारंपरिक भाजीची टेस्ट आठवेल। आणि बघा, अशा प्रकारे मी झाकण ठेवून परत 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेतलेले आहे आणि बघा, आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। हे मी वाटीत काढून घेणार आहे आणि छान चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाणार आहे। आणि बघा, लहान मुलांना, मोठ्या लोकांना सर्वांना ही भाजी अप्रतिम आवडते आणि बघा, ही भाजी टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी परफेक्ट असं ऑप्शन आहे। नाही तेल लीक होण्याचं टेन्शन, ना भाजी लीक होण्याचं टेन्शन, आणि स्वाद हा भाजी थंड झाल्यावर सुद्धा हा स्वाद असाच भाजीचा राहतो, हे महत्त्वाचं आहे। सो बघा, छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे मस्तच। तुम्ही पण ही भाजी अशीच बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमची पण भाजी छान झाली का। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।